देवघरामध्ये कासव, कवड्या, अन्नपूर्णा देवीच्या खाली आपण जे तांदूळ ठेवतो, त्यानंतर मंगल कलशाच्या खाली जे तांदूळ ठेवतो त्याचे काय करायचे, असे खूप वेळा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. चला तर मग आज मी तुम्हाला त्या तांदळाचे काय करायचे ते सांगते. हे सर्व तांदूळ एकत्र करायचे. शक्यतोवर पौर्णिमेला हे सर्व बदलायचे आणि खराबच झाले असेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलू शकता. यातले थोडे तांदूळ जे आहेत ते साठवणीच्या तांदळात घालायचे आणि बाकीचे जे आहेत ते सर्व पक्ष्यांना खायला घालायचे. या तांदळावर जे सेवा झालेली असते त्यामुळे आपल्या घरात कधीही धनधान्याची कमी होत नाही. अखंड लक्ष्मीचा वास राहतो. आपण श्रद्धेने केलेली छोटीशी कृती घरात सुख, शांतता आणि भरभराट घेऊन येते. तर अशा प्रकारे देवघरामध्ये ठेवलेले हे तांदूळ तुम्ही पौर्णिमेला मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलू शकता, किंवा तांदूळ जास्तच खराब झाले असतील तर तुम्ही मधल्या दिवशी पण बदलू शकता. श्री स्वामी समर्थ.